तू येणार होतास ना माझ्या खोलीत? काय ती उत्तर दिना म्हणलं होतं काय? अजून खाली जायचं? इथं पिंडाला जोरात डोक्यावरती लागलेला आहे. 600 पायऱ्या दमल्यात, पोरीच दमल्यात. धडका डू सुसू अँड देन गेट बॅक अगेन. एवढं उतरलो, एवढं राफ्टिंग केलं आणि आता परत एवढं चढा लागायला लागले. आजच्या फोटोशूटचे फोटोज आपण ठरलेलं कुठं दाखवाय नाहीत, पण मम्मीने हळूच ते स्टेटसला लावून फोटोज लीक केलेले आहेत आणि गप आणि बसले. सगळी विचार लागले, सगळी विचारे पुतीला म्हणायला लागले तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे झाले. हे आहे आपलं नवीन हॉटेल जिथं आपण फक्त 2 नाईट्स आहे. नाही 2 नाईट्स. मला सांग 1.5 तास लांब म्हणला, अख्खा दिवस गेलो रे प्रवासात. माझ्या बरोबर जर कोण भांडणार असेल मी किटाच्या रूम मध्ये जाऊन झोपणार. अमरेंद्र काय आलं काय तुला? अमरेंद्र ऐकलंस का? And if you would like to join our yoga class, yes. नेक्स्ट. उद्या सकाळी 8:45 ला पिकअप करणार इकडनं. इन्शुरन्स इन्क्लुडेड आहे आणि ट्रान्सपोर्ट इन्क्लुडेड आहे त्या पॅकेज मध्ये. इन्शुरन्स कसलं? पाय मोडला तर ठरलंय ना कोणाला ढकलायचं वगैरे. पोचा मे उद्या हत्तीला आंघोळ घालायची. ओके आहे ना वेट करायला? तुझं राफ्टिंग करणार असेल 2 तास तिथं टाइमपास. राफ्टिंग नको मम्मीला. नाही तू अमरेंद्र बरोबर राहशील का असं म्हणतोय तो. आम्ही राफ्टिंग करताना तू 2 तास ह्यो प्राणी तुला एकटीला मॅनेज होणार काय विचारायला? पोरं सांभाळत मम्मीने तिच्या जमान्यात. तिघ 3 पोरं सांभाळले. काय उद्याचा प्लॅन अजूनपर्यंत सगळ्यात सॉलिड झालाय आणि टुमॉरो इज गोना बी द बेस्ट डे ऑफ अ ट्रिप अंटिल नाउ. चल बेबी, चला अमरेंद्र चला. चला 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 मम्मी चल. चला रूम मध्ये जायचं. चला तू येणार होतास ना माझ्या खोलीत? काय तिने ठरवायचं आहे ती काय करणार? काय करणार मग? ये चल झोप होती चल. काय ती उत्तर दिना म्हणलं होतं काय? काय कुठं वर परत रे पायऱ्या होय? नाही रे किरकोळ. कसलं भारी केलं बघितलंस काय? प्रत्येक पायरी हे करतो. अरे हे एवढा स्टीप आहे, ह्याच्यावर ट्रॉली न्यायची कशी? अरे लय खाली अजून, लय खाली अजून. मम्मी सकाळी वाया 8:30ला पोहोचायचं म्हणजे 8ला निघाल पाहिजे तिथनं. कुठं बघ की अजून लय खोल आहे. मम्मी जंगल रिसॉर्ट आहे. आलं एवढंच आहे. One eternity later. अजून खाली जायचं? मम्मी कमान. अरे केवढं स्टीप आहे. नाही खूपच स्टीप. आली शेवट आहे. असंच आहे. नाही एक मम्मीला आता हे अजून फक्त 2दाच करायचं आहे. फक्त एकदा सुद्धा करणार. उद्या सकाळी आणि संध्याकाळी. आणि परवा दिवशी जायचं नाही काय? त्या दिवसाचा पाठी 4ला इथं येऊन वळकट टाकून झोपाय रिसेप्शन उशी आणि घेऊन. मम्मी 5ला पोचायचं म्हणल्यावर 4:30ला गाडी हालायला पाहिजे खोलीतनं. आता ह्याच्यातनं काय करायचं आहे? रूम पर्यंत आलो. पूलला वी गो टू द रिसेप्शन. Walk with the steps. Walk? Yes. So. ऑल द टाइम. हे मम्मी चला कुठं आहे? मम्मी यांची इथंच आहे खोली. हे मम्मी यांची लिफ्ट लागतच नाही. मम्मी एक्स्ट्रा 10 पायऱ्या लागते जंगलात आमची. होय वाघ बी गेली तिथे. येस ओपन प्लीज. वाव व्हॉट अ रूम मम्मी. वर्थ इट. ह्या मस्त. ए शुगर चकली दिली इथं. चकली नाही बिस्किट आहे. लाईट लावली. हा प्रॉपर जंगल आहे फुल ऑल द वे. इथं खाली आपल्या खोल्या आहेत कुठं तर. Please close the door. Yes. Please, because we For are the in the insects. jungle and sometimes we visit by monkeys around here. टायगर Dragon? No. Alright. The restaurant is 8:30. हा मम्मी 8:30ला यावर. चला पहिला डीप पूल लागी. तिने सांगितलं ना तुला कसं ऑपरेट करायचं. हे प्रॉपर आहे रे. पण हे वरपर्यंत का केलं नाही मग? आता इथं 71 खोली कुठं आहे?
हे आपले इथं आपलं आहे. थांब आता इथनं कुठं जायचं. अरे एकटीला आलो डी आपण. चला वर. हा हे काय स्विमिंग पूल कुठे दिसायला तुला 70. थांब ना. हा म्हणजे हे माझं आहे. अरे पूलला लागूनच आहे की. हा व्हिडिओ चालू व्हायच्या आधी तुम्ही जर बाली व्लॉग पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितला नसाल देन मेक शुअर यू वॉच दोज 2 व्हिडिओज बिफोर दिस वन अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. नाव एन्जॉय द व्लॉग. येस प्लीज. मला प्रॉब्ली सगळ्यात बेस्ट रूम मिळालं आहे कारण लिटरली राईट नेक्स्ट टू द स्विमिंग पूल. वाव सच अ नाईस हॉटेल. इथे लिफ्ट आहे. दिस इज अ व्हेरी व्हेरी अमेझिंग हॉटेल. पण होय अनफॉर्च्युनेटली हे फुल हनीमून स्पॉट आहे. जसं मी ट्रिपच्या सुरुवातीलाच सांगितलेलं की सगळे कपल्स आहेत मी सोडून. आणि अमरेंद्र पण इज नॉट ओल्ड इनफ फॉर मी टू हॅव फन विथ हिम आणि यू नो एन्जॉय मूवी नाईट और समथिंग. आणि या रिसॉर्टचं नाव नंदिनी रिसॉर्ट आहे. व्हेरी इंडियन नेम. म्हणजे लुकिंग फॉरवर्ड टू टुमॉरो. शुगर पण फर्स्ट टाइम लिफ्ट मधनं चाललाय. लेट्स गो. आणि आता हे बटन दाबायचं कुठलं. हे बटन दाब. हे वालं बटन. आई शाबाश. पट्टे येते नाही खालचं नाही. हे कुठं चाललोय आपण. वरती बघ लवकर. वाव वाव. हे बघ खालती बघ. हे बघ इथं शुगर पोचलो. बर एव्हरीवन हा एक गेम आहे जो आज रात्री जसं आपण दरवेळेस खेळायचो की 1 थिंग यू लाईक 1 थिंग यू डोंट लाईक. आता आपण तो गेम डिस्कंटिन्यू करत आहे फॉर सम टाइम. आणि आपण इथून पुढे जेव्हा केव्हा डिनर्सला जाणार तेव्हा कपल 1 मम्मी डॅडी, कपल 2 पिंदा आणि वैष्णवी, कपल 3 आता कपल 3 नीड्स मोर टाइम टू गेट टू नो इच अदर. तसं आजच्या डिनरला आपण मम्मी डॅडीने तो गेम खेळणार. नेक्स्ट ट्रिपला वगैरे वनेवर पिंदामध्ये आणि त्याच्या नेक्स्ट ट्रिपला तुम्ही. गेम असा आहे की तुम्हाला एकमेकांबद्दल तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ते सांगायचे आहे पण एकदम स्पेसिफिक. आता डॅडी जर ब्युटी म्हणले तर तू असं म्हणू शकत नाही आय लव्ह युअर आईज, आय लव्ह युअर नोज. तर असं बघायचं की हू लव्ज मोर थिंग्स अबाउट इच अदर. म्हणजे जे कोण थांबते ते हारते बेसिकली असं ते. मग स्टार्ट कर. डॅडींचं केअरिंग नेचर. डॅडींना सांगायचं मला नाही. तुम्ही सगळ्यांची कशी काळजी घेतो. खूप लोकांनी पण तशी तुमचे फ्रेंड्स असून दे, तुमची मुलं, मी आता सुना, नातवंड आणि डॅडी अशा फेजमध्ये मी आफ्टर अमरेंद्र मी डॅडीनं बघितलंय की ते वेळ काढतात अमरेंद्रसाठी. किती पण बिझी. जेव्हा मी नुसतं मी होते किंवा मी आणि तुम्ही मुलं होतात तेव्हा असं होतं की थांब आलो म्हणजे 15 मिनटं म्हणले की हाफ एन आवर म्हणले की 45 मिनिट. आता तसं होत नाही. अमरेंद्र झोपायला लागला आलोच करून काही पण काम ऍडजस्ट करून हो. म्हणजे माझी जी काळजी घेते विशेषतः घरावी तर घेते पण माझं शेड्यूल एकदम हेक्टिक असतं. कधी कधी मला सकाळी पहाटे जायला लागते आणि ते टिफिन बनवून देणं. ऑफिसमध्ये खूप लेट झाला फोन करून जेवायची वेळ झाली आहे किचन बंद होणार आहे लवकर या. दिस इज लव्ह. मुलांच्या बाबतीत मी म्हणेल की जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा येस त्यांचं प्रेझेन्स वॉज इम्पॉर्टंट आणि तुमच्याकडे लक्ष पण असायचं. पण तुमच्या ग्रोईंग ह्याच्यात पण त्या एजला तुमच्याशी कसं डील करायचं. बिकॉज किड्स हे एक वेगळंच नातं असते वडिलांचं आणि मुलांचं. हे आई ॲज अ मदर मी ओरडते हे मला लहानपणी जरा मारलंय पण तरी मी तसं कधी नाही जरासं मारले. पण डॅडी त्या एजला तुम्हाला समजून घेऊन खूप छान टॅकल केलेलं आहे सिच्युएशन सगळी. सो दॅट माझ्यासाठी वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. विदाउट मेकअप मोर प्रिटियर. लावतच
तेच सांगायला लागलोय, मी लावतच नाही, मी तेच सांगायला लागलोय. बिना मेकअपचीच खूप सुंदर दिसते. कधी कधी कार्यक्रमात मेकअप लावला तर ते वेगळी दिसते. मेकअप शी लुक्स मोर प्रिटी. यू लव्ह हाऊ शी लुक्स द वे शी इज. गिफ्ट्स खूप देत असते मला प्रत्येक बर्थडेला, कुठल्याही ओकेजनला. सेव्हिंग करून. हा, सेव्हिंग करते मम्मी. होय, खरंय खरंय. कधी कधी चिडते, भांडते, सगळ्यांच्यावर राग काढते, लवकर नॉर्मल पण होती. तो आवडते. तो गुण तुझा चांगला आहे. 8-15 दिवसात 8-15 दिवसात नॉर्मल होते मम्मी. 8 to 10 बिझनेस. हॉलिडेज काउंट करायचे नाही, त्याचे वीकेंड्स. हॉलिडेज में जास्त यार इज द विन. इथे किती पायऱ्या आता? ह्या 1, 10, 15, 20, 25, 30, 40 आहे. म्हणजे 100 तर सहज आहेत रिसेप्शन पर्यंत. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. डिगी डिगी. इथून 50 संपते, इथे 60 आणि 65 70. मम्मी 70 पायऱ्या चढायला लागतात. सांगून द्या पुन्हा आम्ही येणार, तोंड बघणार नाही. 70 काढते बरोबर. 60, 64, 65, 66, 67, 66. अरे 70 बरोबर आहे. बरोबर ते पण मोजूनच केले का काय? मम्मी 70 पायऱ्या बरोबर चढायला लागतात. फक्त जेवणा पुरतं. तिथून वर अजून 170. हे तुमचा फ्लोअर, हे पिंदा विजदाचा पूल आणि स्पा. स्लो अरे, इथून भारी दिसते. डिझाईन चांगला आहे, कन्सेप्ट मस्त आहे. ही विजदाची, ती पिंदाची पुढची, आणि इथून खाली हा ती माझी मम्मी. मम्मी तू खाली चल, मला माझी खोली बघ. हा अगं म्हणजे ती मम्मीला तेवढं दाखवायला. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. हे कसलं डेंजरस आहे. चला बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॉटेलचा व्ह्यू बघा माझ्या रूमपासनं. इट इज सो डेन्स दिस जंगल. रात्री एवढं लक्षात येत नव्हतं, पण इट इज ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. अँड यू सी द हट्स ऑल्सो, भरपूर सारे तिथं. आणि आजच्या प्लॅनसाठी लाईक आय टोल्ड यू यस्टरडे, आय एम द मोस्ट एक्सायटेड, कारण फायनली आज ॲक्टिव्हिटीज आहेत. वी गोना डू बगी राईड्स, वी गोना गो मीट एलिफंट्स, आणि हे पण आहे म्हणे हत्तीला धुवायचं पण आहे म्हणे, त्यामुळे ते पण बघूया. अँड हा राफ्टिंग द मोस्ट एक्सायटिंग पार्ट आय थिंक ऑल. म्हणजे मी सगळेजण करणार आहे, त्यात ढकलाढकली चांगलीच होणार आहे, स्पेशली माझ्याकडनं. आणि हा इट्स ऑल्सो द लास्ट डे in Bali. Had such a wonderful time with the family. My life. अरे लोक निघाले, अरे लोक निघाले. Cappuccino. Now let's go and enjoy the last day. पुढं चढ मोठी आहे, त्यामुळे सगळेजण आपापल्या टाइम प्रमाणे निघालेत पुढं. आणि चेष्टा नाही, मी आता मला वाटतं इथून रिसेप्शनला पोचायला स्टेप्स मोजे, पण रात्री जरा जास्त वाटत होतं, एवढं नाही ऍक्च्युली. अरे लय खाली, अजून खाली जायचं. 60 स्टेप्स आहेत. एवढं नाही वाटलं, रात्री जरा जास्त वाटत. तरी आता बोललाय शुगर. कोण उठलंय सकाळी लवकर? आपण कुठे चाललोय माहिती? एलिफंट बघ ना शुगर. खोटं बोलते दरवेळेस, तर त्याला ह्या वेळेस वाटतच नाही की खरंच एलिफंट बघायचं. शुगर आपण मम्मी खोटं बोलते, मी नाही बोलत खोटं. रिअल एलिफंट बघायचं. टॉईज नाही बघायचंय. A few moments later. पिंडाला जोरात डोक्यावरती लागलेला आहे, आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की कुठं तर तुम्ही त्यासाठी कारणीभूत आहे. आणि माझं असं म्हणणं आहे
4 दिवस झालं ट्रिपवर आहे. नवरा टकटकी होत होता, निवांत होता, तेव्हा प्रेम केलं नाही, मजा केली नाही, काय नाही, रुसवा फुगवा आणि भांडणं. आणि आता लागले तर तुम्हाला पुळका लागला. आता काय उपयोग. वहिनी मजा गेल्या तिकडं. थँक्यू अँड सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. पण काय करणार तर वहिनीने मन घातले. आम्ही फर्स्ट टाइम एका ट्रिपवरती आल्यावर हॉस्पिटलमध्ये आलोय. आणि खरंच म्हणजे लय असं काही झालं पण नाही. बघितलं की होय ती दुखत नाही ना. वहिनी कुठे आहेत? ते रडायला येत काय? त्यांना बाहेर ठेवले मुद्दाम. आणि येऊन काय तर डोकं लावणार स्टिचा शिव मारा जरा. उभी नको आडवी मारा. डॉक्टरला विचारूया की राफ्टिंगचं काय आहे. जाता राफ्टिंग 2 तासांनी आहे ती. मजा नाही आता हाच नाही म्हणल्यावर टोपडं बिपडं काहीतरी घालून. होय डॉक्टर. त्याला पाण्यात पडून चालणार नाही. मग पाणी चालणार ना त्याला. शॉवर कॅप घालून टोपी घेतली पाहिजे. पाण्यात पडतं का स्विमिंगची टोपी पण येऊ कामात कुठे दाखव. मस्त शॉट आहे काय. ओके हे लावलंय काय. Mason Adventures. हळू हळू. काय हे वाटतं 2 स्टिचनी काय हे पाय मोडल्यासारखं. अरे आम्ही नाही म्हणत, डॉक्टरनी म्हणले. आता मी डॉक्टर असतो मी सांगितलं असतं. काय खाल्ली तू नसते. काय होते त्याला. नाहीच की तू याच म्हणाला लागला. येऊ दे की काय होतं. टोपी घाल फक्त. टोपी 2 आहेत रे. टोपी घाल. टोपी ते बी एक या बाजूला जोडायला दुसरा मारतो. वहिनी पिंदा येणार म्हणला नाहीतर मी तुम्हाला म्हणणारच होतो की काल तिची भूमिका होती तुम्हाला पाडायची, बुडवायची, मारायची पाडायची बुडवायची. ती भूमिका मी पार पाडली असती. कोण आहे? कोण आहे? काय झालं, साहेबला लागलंय तर तो त्याला हेल्मेट घालत होता. मग तो काहीतरी म्हणला, असं मला म्हणला व्हेरी स्ट्रॉंग मॅन. येस ही इज व्हेरी स्ट्रॉंग मॅन, दॅट्स वाय आय लव्ह हिम. तर ते काय म्हणतात, आय टू लव्ह हिम. कोण माणूस दाखवते मला. ओके ओके लेट्स गो. लेट्स गो लेट्स गो. यूज वे. लेट्स गो हाय फाय हाय. विचारा कदम कोण आहे. येस थँक्यू. उदी इकडे जरा. हे जरा मागणं बघ फक्त. आता कुठंपर्यंत दिसते मला. चला सिटिंग अरेंजमेंटची एकदा एकात बसली की बसलेच काय स्विचिंग होत नाही मध्ये. अरे नाही ठरवा. हा तेच. मंदिरी डॅडी बरोबर जावा. बघ मी सांगतो मी डॅडी जाऊया. तू मी डॅडी. मग त्याला काळजी घ्यायला कोणतं पाहिजे ना त्याच्या भुकीत. डॅडी तुम्ही डॅडी जायचं. तू काय म्हणालास पुती? तुला काय पाहिजे सिटिंग अरेंजमेंट? तुला काय पाहिजे? तुम्ही माझ्यासोबत नाही येणार. भुकीत बसत नाही ना. 1 hour later. अरे रे किती खाली अजून 1 किलोमीटर उतरायला लागलोय. अजून 1 किलोमीटर आहे खाली वाढतंय. आता हे कुठं तर मला लागलंय परत. तेवढंच अर्ध आहे. अरे काय कुठं? अरे लय लांब आहे. हाऊ मेनी स्टेप्स? 2000. घरी काय 600 पायऱ्या आले. ऑलमोस्ट देर. अरे हे पाणी असं एकदम जंगलात आहे. एकदम ते मगरी बिगरी पण असणार. ऑलमोस्ट 600 स्टेप्स पूर्ण केलेले आहेत. अजून किती आहे माहित नाही खाली. दमलेत पोरीच दमलं. हे बोट बीट भारी आहे ना खरं. हा मध्ये ते सीझर कसा चालतोय झाली परिस्थिती. दिस इज द मोस्ट एक्साइटिंग पार्ट ऑफ द ट्रिप.
लिटरली व्हॅली बघा कसली आहे आणि वी आर सो अंडर. आम्ही खूप खालती चालत आलोय त्यासाठी. आय एम सो एक्साइटेड. Why let's show some excitement. वहिनी ओव्हरटेक रेड बोर्ड आलो थांब. धडका यस फायनली यस. डॅडी नाही म्हणत आम्ही वॉटरफॉल पावसात कुठं नेतोय. अरे येस गेट ऑफ गो टू सुसु अँड देन गेट बॅक अगेन. बूम ए चला ए दिवाळी दिवाळी. अरे पडलं अरे पडलं रे. बुम डी तू बुम कर तू. उचल पडली. अरे ते चढ ना त्याला चढालो ना. अरे डी चढ ना काय माहित माणूस. Boys, we're at the finish line. Oh no! Boat leakage. कुठे काय बसलाय झोपलाय निवांत. अरे म्हणजे पंक्चर केला काय सांगायलायस. काढली होय. पिंदाई वाजण्याने पंक्चर झालं. अरे होय वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. गुड म्हणजे एव्हर म्हणतोय मी. व्हेरी गुड. शी हिट मी. ऍक्सिडेंट. माय वाईफ हिट मी. Fight. Oh my god. Oh my god. Walk up 200. 400. Slowly, आराम से. अरे भाई बोट घेऊन चालली. नाही पण ऑनेस्टली खूप मजा आली. ऐक आणि वर्ल्ड लॉंगेस्ट रिव्हर राफ्टिंग होते. थांबा एकदा थांबलो. एन्जॉयड लॉट. अरे लय पायरे आहेत. लय व्यायाम झाला रे इथं. अरे केवढा आहे बघा अजून. लाईट खूप लांब आहे. A few moments later. एवढं उतरलो. अरे रे 600 पायरे आहेत. एवढं राफ्टिंग केलं. बुम डी तू बुम कर. धडका यस. आता परत एवढं चढा लागायला लागले. सगळी दमलेत. सगळ्यांचे पाय थरथरा लागलेत आणि बसत चाललेत आता सगळे. नाही अजून. Hello. Are you want to looking for your family? Yes. Yeah, upstairs at the second floor. Upstairs? ते पण सेकंड फ्लोर. आई ग मम्मी. आत्ता परत चढत आलोय. डॅडी मध्ये 2 सालांनी लागणार आहेत. तुम्ही आजपर्यंत केलेला सगळ्यात भारी ॲडव्हेंचर काय ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि बाली व्लॉग 4 जर बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तू बसूच शकत नाही. जाऊन दे. बघ इकडे बघ आम्ही.